हळद कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे दुष्यंत आणि त्याचबरोबर कृष्णा हे दोघेही जण त्यांच्या खोलीमध्ये असतात. आता दुष्यंत म्हणत असतो, अजिबातच नाही, मी तुला आज कुठेही जाऊ देणार नाही, कारण तू ना सगळ्यांना वेळ देतेस, पण ह्या नवऱ्यासाठी ना तुझ्याकडे वेळच नसतो. आज मी तुला खरं सांगतोय, आज ना तू माझ्या हातात सापडलीस, त्यामुळे मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही कृष्णा आहे ती म्हणत असते, दुष्यंत सरकार असं काय करताय? हे बघा, असं करू नका ना, मला खूप कामं आहेत आणि मला शहरामध्ये सुद्धा जायचं आहे. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता तो म्हणत असतो, तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, तुझ्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, पण ह्या तुझ्या नवऱ्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही आहे. असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, हे मात्र अगदी बरोबर बोललायसा तुम्ही. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही दुष्यंत आहे तो दुष्यंत तिथेच खाली जमिनीवर पडलेला असतो. आणि तेव्हा दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो की इकडे आता जो काही समर आहे त्या समरला मात्र चहाची फार तलब झालेली असते. आणि तो अनुसयाला म्हणत असतो, अगं आहे असं काय कर राहिलीस ग, हे बघ ना, असं वागू नकोस ना, जा ना, तू नाही माझ्यासाठी चहा बनवला तर मग कोण बनवणार आहे? हे बघ, तुलाच माझ्यासाठी चहा बनवावा लागणार आहे ना, बनव ना माझ्यासाठी चहा. आणि तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, काही जरी झालं ना तरी मी तुझ्याकरिता चहा नाही बनवू शकत. हे बघ, मी नाही हे सगळं काही करू शकत आणि तुला थोड्या वेळासाठी थांबावंच लागणार आहे. अगं पण मला एक गोष्ट सांग, जर मला चहा नाही भेटला तर मग मी काय करणार आहे? मला कळतच नाही, मला का बरं कोणी चहा देत नाहीये? असं तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का, तुला आता चहा नाही मिळणार आहे आणि का नाही मिळणार आहे हे सुद्धा तुला चांगलं माहिती. हे बघ, आता मी चहा नाही करू शकत आहे. त्याच वेळेला तो म्हणत असतो, अगं पण चहा द्यायला पाहिजे ना गो, मला चहाची तलप आलेली आहे. हे बघ, तुझ्या खोलीमध्ये जातो, मी नाही ग माझ्या खोलीमध्ये जाऊ शकत, कारण तिथे कोण आहे हे तुला माहिती नाही आहे का? कोण आहे तिथे? अगं तिथे तो जयकांत आहे. अगं तो जयकांत कधी पण उठलं सुटलं पिल्यालाच असतो. अरे पण मग ठीक आहे ना, पण मला चहा हवा आहे. अरे मग ती कृष्णा येईल आणि कृष्णा आल्यानंतर तुला देईल ना ती चहा बनवून. तेव्हा तो म्हणत असतो, ती कधी यायची, कधी मला चहा बनवून द्यायची आणि मी कधी चहा प्यायचो गो, ती अजून तिच्या खोलीतच आहे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, मी तुला काय सांगते ते तू नीट ऐक. आणि तेव्हा ती म्हणत असते, जयकांतच्या खोलीमध्ये जायचं आणि मी सांगते त्या पद्धतीने करायचं. इकडे आता आपण पाहतो, बाळाचा गाव झाडून आलेली असते. आल्याबरोबर महादू महादू म्हणूनच आवाज देत असते. आणि तो महादू आल्याबरोबर ती म्हणत असते, काय चाललंय महादू तुझं हे? किती वेळची आवाज द्यायला लागलेले आहे, कान काय तुझे किडले आहेत का काय? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर जा लवकर माझ्यासाठी पाणी घेऊन ये. असं म्हणून आपण पाहतो की आता लगेचच महादू बाळजासाठी पाणी घेऊन आलेला असतो, हातपाय तोंड धुवायला. आणि त्यानंतर मात्र इथे आता लगेचच इकडे बाळजाला कॉल आलेला असतो. आता बाळजाला कॉल आल्यानंतर आपण पाहतो की इथे हा फोन कोणाचा आहे, तर हा बारक्याचा फोन असतो. बाळजा विचार करत असते, हा जो काही फोन आहे तो बारक्याचा आहे, बारक्याने आता मला का बरं फोन केला असेल असा विचार करते आणि ताबडतोब तो फोन उचलते. तेव्हा बारक्या म्हणत असतो, बाळजाबाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज तो जो काही कांबळे आहे ना, तो कांबळे गावामध्ये येणार आहे आणि जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल बांधायचं आहे ना त्याच्यासाठी येणार आहे. आणि आज जर तो किती वेळेचा पक्का आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती ना. मला तर असं वाटतंय की जर तुम्ही कृष्णाला तिथे नाही येऊ दिलं तर मग ती काही हे गावकऱ्यांसाठी हॉस्पिटल आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. बाकी तुम्ही तुमचं बघा, तुम्हाला काय करायचंय तर. असं म्हटल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, ठीक आहे, तू सांगितलंस ना, खूप चांगलं केलंस, आता पुढे काय करायचं आहे ना ते माझं मी बघेल, असं ती म्हणत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे कांबळे गावामध्ये ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचलेले असतात. जेव्हा ते येतात तेव्हा मात्र बंब्या त्यांचा स्वागताला तिथे थांबलेला असतो. आणखी दोघे तिघे सुद्धा दुसरे जण असतात. तेव्हा इथे ते कांबळे म्हणत असतात,
नमस्कार. कुठे आहे सरपंचीनबाई? येतच असतील, वाटेतच आहेत, येतील त्या. तोपर्यंत तुम्ही बसा ना. त्यावर ते म्हणत असतात, त्यांना माहिती नाही का मी वेळेचा किती पक्का आहे ते. त्या आणखी आल्या नाही आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इथे माझ्या अगोदर हजर राहायला हवं ना, तर त्या हजर नाही येतं. तेव्हा बंब्या म्हणत असतो, हे बघा तुम्ही नका काळजी करू. कृष्णा म्हणजे सरपंचीनबाईसुद्धा खूप वेळेच्या पक्क्या आहेत. त्यासुद्धा लगेचच ताबडतोब येतील. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही तोपर्यंत ऑफिसमध्ये बसा ना. बरं तुम्ही कोण आहात? तेव्हा तो म्हणत असतो, मी बंब्या आहे. सरपंचीनबाईंचे छोटे मोठे कामं मी करत असतो. तुम्ही या ना, तोपर्यंत चहा वगैरे घ्या. त्या निघालेल्याच आहेत, वाटेतच असतील, असं तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र जो बंब्या आहे, तो बंब्या लगेचच आता त्यांना ऑफिसच्या केबिनमध्ये बसवत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता कृष्णा जिन्यातून खाली येत असताना मनाशीच बोलत असते, चला आज ना त्या साहेबांना भेटायचं आहे आणि त्याबरोबर हॉस्पिटलचं काय होतंय ना हे बघायचं आहे. आता इकडे कृष्णाची जिरवण्यासाठी अनुसया सोफ्यावरती बसते आणि म्हणत असते, बाई 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 बाई, खरंच ग माझं लय डोकं दुखायला लागलेलं आहे, काय करावं, कोणाला सांगाव कळतच नाही, असं बोलत असते. तेवढ्यातच कृष्णा ऐकते आणि म्हणत असते, अहो काय हो सासूबाई, काय झाले, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, हॉस्पिटलमध्ये जायचं का? तेव्हा ती म्हणत असते, ग नाही नाही बाई, काय सांगू तुला, सकाळपासून चहाच भेटला नाही आहे, त्यामुळे डोकं दुखतंय. का तुम्ही चहा नाही बनवला का? का तुम्ही सकाळपासून चहा नाही घेतला का? तर इकडे बंब्या आता कृष्णाची कंटिन्यू वाट बघत असतो आणि म्हणत असतो, ह्या कृष्णाला पण आजच उशिरा यायचं होतं का? तेवढ्यातच तो तिला फोन करतो आणि फोन केल्यानंतर तो म्हणत असतो, अगं हे कृष्णे कुठे राहिलीस, इथे ते साहेब येऊन बसलेले आहेत आणि ते विचारतायत कधी येत आहेत म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, हो हो मी निघालोच, येतोच थोड्या वेळात, तोपर्यंत तू त्यांच्या चहा पाण्याचं बघ, असं कृष्णा सांगत असते. आता इकडे ती म्हणत असते, अहो सासूबाई पण तुम्ही चहा का? अगं मी गेले होते ग चहासाठी किचनमध्ये, पण काय सांगू, ते गॅसचं टकटक आवाज आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे माझं लय डोसकं दुखायला लागलं बघ, आणि त्यामुळे मी तशीच बसले, आता काय करू? त्यावरती म्हणत असते, बरं तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला चहा बनवून देते. नाही ग कृष्णे, नको नको बाई, उगाचच तू माझ्यासाठी कशाला चहा वगैरे देतीस, नको 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 देऊ, मी माझं पेतेबाई करू, नाहीतर राहू देत. कसं आहे, तू पाचगावची सरपंचीन आहेस, तुला गावातल्या सुद्धा बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, जिम्मेदाऱ्या आहेत, आणि तू काय आणि कोणाकोणाचं कसं करणार आहेस? तेव्हा कृष्णा म्हणत असते, तुम्हाला मी सांगते ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्यासाठी बनवते म्हटलं ना चहा, असं म्हणून आता लगेचच कृष्णा इथे जी काही अनुसया आहे तिच्यासाठी चहा बनवायला जाते. आता ठरल्याप्रमाणे जयकांतसोबत भांडण करायचं असतं आणि जयकांतसोबत भांडण झाल्यानंतर हे भांडण आता विकोपाला गेलं पाहिजे. आणि भांडण विकोपाला गेल्यानंतर असं पाहायला मिळतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे की आता इकडे जो समर आहे तो आता खोलीमध्ये जातो आणि समर खोलीमध्ये गेल्यानंतर जयकांतचा तो परफ्यूम मारत असतो. आता जयकांतचा परफ्यूम मारत असताना जयकांत तिथे येतो आणि म्हणत असतो, काय रे, वेड लागले का तुला, तू कोणाचा परफ्यूम मारतोयस, तुझी हिंमत कशी झाली, तू माझा परफ्यूम मारत आहेस, काय चाललेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, काय मग, मी तुझा परफ्यूम नाही मारत, तुझ्या मालकीचं आहे तरी काय इथे, तू कोणते कामं आत्तापर्यंत धड केलेले आहेस, तू कोणतंही काम आत्तापर्यंत धड केलेलं नाही आहेस, तर मग मला एक गोष्ट सांग की नुसता आयता खाऊ त्या बाळजाने फेकलेल्या तुकड्यावरती तू जगत आहेस, आणि बाळजाने फेकलेल्या तुकड्यावरती जगत असताना तुझ्या मालकीचं असं इथे काय आहे का काही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही जयकांत आहे तो जयकांत मात्र इथे त्याची कॉलर पकडतो, आणि जयकांत त्याची कॉलर पकडल्याबरोबर तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली मला असं बोलण्याची. आणि त्याच वेळेला आता इकडे दोघांचे भांडणं सुरू असतात. आता जो काही कृष्णाने चहा बनवलेला असतो अनुसयाला, तो चहा घेऊन आलेली असते, आणि अनुसयाला चहा आणल्यानंतर लगेचच बाळजामध्येच हात घालते आणि बाळजा मध्ये हात घातल्यानंतर तो चहाचा कप काढून घेते. आणि आता कृष्णा म्हणत असते, अहो काय करताय, हा जो काही चहा आहे ना तो मी इथे अनुसयाबाईंना आणला होता, तुम्ही कसं काय मध्येच हात घातलाय? त्यावर आता बाळजा म्हणत असते, अगे कृष्णे, तुला काय वेड लागले की काय बाई, काय चहा बनवलायस हा,
असा एवढा एवढा पानचट आणि त्याचबरोबर काय घातलं याच्यामध्ये, तिखट झार चहा झालाय हा नुसता. असा कोण चहा बनवतं का ग कृष्णे? त्याच वेळेला आता इकडे अनुसया म्हणते ते तिखट नाही घातलाय, त्याच्यामध्ये सुंठ पावडर आहे आणि सुंठ पावडरमुळे तो तसा चहा लागतोय. मला ना सुंठ पावडरच लागते चहामध्ये. तेव्हा बाळजा म्हणत असते, काय गे कृष्णे, तुला माहिती आहे ना मला कसा चहा लागतो, ते कसा चहा लागतो माहिती ना तुला? मला नुसत्या दुधाचा चहा लागतो, त्याच्यामध्ये भरपूर दूध आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला चहा लागतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा आता ती म्हणत असते, अहो पण बाळजाबाई, मी तुमच्यासाठी तो चहा बनवलाच नव्हता ना, तो चहा मी त्या सासूबाईंसाठी बनवला होता. तेव्हा दोघींची भांडणं सुरू झालेली असतात आणि दोघींचीही भांडणं सुरू होत असताना आता इकडे कृष्णा म्हणत असते, जरा गप बसा. त्यावर अनुसया म्हणत असते, अगं ए कृष्णे, बघितलंस ना, एकतर माझं केव्हापासून डोकं दुखतंय, तुला चहा बनवायला सांगितला तर त्या चहाची सगळी वाट लावलेली आहे आणि चहाची वाट लावल्यानंतर आता मला चहा, एकतर माझं डोकं दुखायला लागलंय. त्यावर बाळजा म्हणत असते, हे बघ कृष्णे, अगोदर माझ्यासाठी चहा बनवायचा नुसत्या दुधाचा. हे बाळजाचं घर आहे, कळलं का तुला? आणि हे माझ्या घरामध्ये हे असलं इतकं मोठं सांडून ठेवलं आहे, ते काही मला आवडलेलं नाही बघ. आत्ताच्या आत्ता हे सगळं काही साफ करायचं, समजलं तुला? असं सुद्धा आता इथे बाळजा तिला म्हणत असते. त्यानंतर कृष्णाच्या मनामध्ये विचार सुरू असतो, काय चाललंय ह्या दोघींचं पण कळतच नाहीये. खरं पाहायला गेलं ना तर मला तिकडे जायचं आहे, तिकडे जाण्यासाठी मला उशीर होतोय. तिकडे ते साहेब येऊन बसलेत, त्यांना भेटायला सुद्धा मला उशीर होतोय. काय करू आता? ह्यांना चहा बनवून द्यायचा आहे दोघींना सुद्धा, ह्या मुद्दामून तर करत नाहीत ना, असा सुद्धा आता इकडे कृष्णाच्या मनामध्ये विषय सुरू असतो. त्याचबरोबर आपण पाहतो बाळजा म्हणत असते, माझ्यासारख्या ह्या सोन्यासारख्या घरामध्ये हे असले डागडूग मला अजिबात चालणार नाही आहेत, आत्ताच्या आत्ता हे संबंध स्वच्छ करायचं, असं ती सांगत असते. तेव्हा कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. इकडे आता जो काही बंब्या आहे तो मात्र इथे खूप वेळा फोन करत असतो. बऱ्याचदा फोन करून आता कृष्णा काही केल्या फोन उचलत नसते आणि त्यामुळे तो आता विचार करतो, काय चाललंय ह्या कृष्णेचं, मला कळत नाही का फोन उचलत नाही आहे. किती वेळा फोन केला, हिला माहिती ना की इथे मीटिंग आहे म्हणून, मग अजूनसुद्धा ही आली नाही आहे, काय करायचं? आणि आता मी साहेबांना काय उत्तर देऊ? तेवढ्यातच कांबळे बाहेर येतात आणि म्हणत असतात, काय मग, कुठे आहे तुमच्या सरपंचीनबाई? अहो एवढ्या वेळेच्या पक्क्या आहेत का त्या? अशा पद्धतीने जर त्या हे सगळं काही करत राहिल्या तर मग कसं होणार आहे? गावाचा उद्धार आणि गावाच्या ह्या विकासाच्या गोष्टी कशा होतील? तेव्हा बंब्या म्हणत असतो, अहो साहेब ऐका ना, मी काय म्हणतोय ते, हे बघा आमची कृष्णा वेळेची फार पक्की आहे. अहो ती येतच असेल, पण काय ना, बहुतेक गाडी वगैरे खराब झाली असेल आणि त्यामुळे तिला येण्यासाठी सुद्धा थोडाफार उशीर होत असेल. मी तुम्हाला सांगतोय ना, ती वेळेची फार पक्की आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे ते म्हणत असतात, मला नाही वाटत, अर्धा तास होऊन गेलाय, चहासुद्धा पिऊन झालाय, तरीसुद्धा अजून त्या आल्या नाही आहेत. त्याच वेळेला आता बंब्या म्हणत असतो, साहेब फक्त आणखी थोडासा वेळ द्या, मी एकदा फोन करून बघतो बरं. आता इकडे दुसऱ्या बाजूला समर आणि त्याचबरोबर जयकांतची खूप भांडणं लागलेली असतात. दोघे जण एकमेकांची कॉलर पकडतात आणि तेव्हा इकडे एकमेकांची इथे लायकी काढत असतात. आता जयकांतला राग आलेला असतो, तो म्हणत असतो, हा समजतो कोण स्वतःला माझी लायकी काढणारा, आता मी तुला दाखवतोच, असं म्हणून त्याला मारत असतो. आणि तेव्हा समर बाहेर गेलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला कृष्णा किचनमध्ये असताना इकडे आता बाळजा म्हणत असते, अगं ए कृष्णे, हे बघ दूध जास्तीचं घाल बघ आणि साखर जास्त नाही घातली तरी चालेल, पण दूध भरपूर घाल, चांगलं उकळू दे आणि मग माझ्यासाठी जो चहा बनवतेस तो बनव. त्यावर अनुसया म्हणत असते, कृष्णे तुला माहिती ना, पाणी उकळल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये चहा पावडर टाकायची आणि चहा पावडर टाकल्यानंतरच मगच बाकीचं सगळं टाकायचं. ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना कृष्णे, माझ्यासाठी कसा चहा बनवायचा ते. आणि तुला अजून एक सांगते, हे बघ माझ्यासाठी सुंठ पावडरच टाकायची बघ, बाकीच्या गोष्टी माझ्या चहामध्ये नाही टाकायच्या. त्यावर आता इकडे बाळजा म्हणत असते, हा बाळजाच्या स्टाईलचा चहा आहे, बाळजाला नुसत्या आणि फक्त दुधाचा चहा लागतो, बाकी बाळजाला काहीही चालत नाही. अगे कृष्णे झालं का नाही बाई चहा, लई डोसकं दुखायला लागले बघ, असं अनुसया बोलते. त्याच वेळेला आता इकडे समर आणि जयकांत हे बाहेर आलेले असतात. आणि बाहेर आल्यानंतर आता दोघांचीही भरपूर मारामारी सुरू असते. इथे आता जयकांत हा समरची कॉलर पकडतो. तेवढ्यातच आता इकडे मैनावती म्हणत असते, काय चाललंय हे,
अशा पद्धतीने कोण मारामारी करतं? माझ्या पोराला का बरं मारायला लागलेला आहे हा? ए सोड माझ्या पोराला सोड. आता इकडे अनुसयाला फार आनंद झालेला असतो. आता इकडे समर म्हणत असतो, अरे तुझं असं ह्या घरामध्ये काय आहे? तुझं असं ह्या घरामध्ये काहीच नाही आहे. तू त्या बाळजाने फेकलेल्या तुकड्यावर जगत आहेस. कळलं का तुला? तुझं ह्या घरामध्ये अस्तित्वच काय आहे? तेवढ्यातच आता दुष्यंत येतो आणि दुष्यंत आल्यानंतर दोघांचीही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, तुम्हा दोघांचं काय चाललंय? तुम्ही काही डोसक्यावर पडलायत का? हिंमत कशी झाली तुम्हा दोघांची अशा पद्धतीने भांडण्याची? सोडा आणि एकमेकांपासून ताबडतोब लांब व्हा, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला कृष्णामध्ये येते आणि म्हणत असते, अरे ह्या घरामध्ये अशी भांडणं कधीच होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, इथे एवढ्या दिवसांनी तुम्ही सगळेजण एकमेकांना भेटलात तर मग गुण्यागोविंदाने राहायचं, कसं आनंदाने राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि अशी नळावरच्या भांडणासारखी का एकमेकांना भांडताय? का असं करताय? असं सुद्धा कृष्ण आता इथे बोलत असते. त्याचबरोबर इथे आत्तापर्यंत एकमेकांसाठी कधी तुमची तोंडसुद्धा दिसली नव्हती, पण आता एवढ्या दिवसांनी असं भेटलेलं आहात तर असं भांडणार आहात का? हे बघा, भांडू नका. ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त आनंद येऊ द्या. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला तुम्हा लोकांना असं भांडताना नाही पाहिजे. मी गावाचा निवाडा करते आणि माझ्याच घरामध्ये जर अशा पद्धतीची भांडणं होत असतील तर मग मी काय करायचं, असं कृष्णा म्हणत असते. तेवढ्यातच आता इकडे जे काही कांबळे आहेत त्यांचा फोन आता कृष्णाला आलेला असतो आणि तेव्हा ते म्हणत असतात, काय हे तुम्ही गावच्या 5 गावच्या सरपंच आहात ना? मग वेळ किती झाला आहे? अहो अक्षरशः मला इथे येऊन 1 तास उलटून गेलाय. 1 तास झाला तरीसुद्धा तुम्ही आलेला नाही आहात. असं कसं वागणं हे तुम्हाला शोभतं का? त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, साहेब मला माफ करा, मला येण्यासाठी थोडासा उशीर झाला. तेव्हा ते म्हणत असतात, अहो थोडासा नाही उशीर झाला तुम्हाला प्रचंड उशीर झालाय. तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात, त्याचबरोबर सरपंच आहात. मग तुम्ही असं कसं वागू शकता? बोला ना, सांगा ना. तुमच्यावर गावाची जबाबदारी आहे. तुम्ही स्वतःच वेळेवर कुठल्या गोष्टीत हजर होत नाही तर तुम्ही गावचा विकास कसा काय करणार? असं कांबळे म्हणत असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अहो साहेब माझं एकदा ऐकून तरी घ्या. आणि तेव्हा ऐकून न घेतल्यामुळे आपण पाहतो आता फोन कट केलेला असतो आणि माफ करा, आम्ही तुम्हाला कोणतीही योजना देऊ शकत नाही असं म्हणून फोन ठेवला जातो. त्याच वेळेला आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते प्रेक्षकांनो, की आता इकडे कृष्णा ही रडत असते. कृष्णा रडत असताना दुष्यंत तिला समजावतो आणि म्हणत असतो, कृष्णा वेडी आहेस का? अशा पद्धतीने इथे मुळूमुळू रडणं हे शोभतं का तुला? अगं त्यापेक्षा त्यांच्याकडे जा आणि त्यांचा पाठलाग कर, त्यांना समजून सांग, ते तुझं नक्कीच ऐकतील, असं आता इकडे दुष्यंत म्हणत असतो आणि कृष्णाला घेऊन गेलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुसया ही टेबलवर बसलेली असते. तेव्हा बाळजा येते आणि म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जागेवर बसण्याची? ही जागा माझी आहे आणि माझ्या जागेवरून उठ. तेव्हा अनुसया म्हणते, हे घर माझं सुद्धा आहे, आम्ही भाडं देतो आणि भाड्याने राहतो, त्यामुळे ही जागा माझी आहे, मी उठणार नाही. तेव्हा लगेच आता बाळजा म्हणत असते, उठ नाही तर पाणी ओतेल. पण दोघींची पुन्हा भांडणं सुरू होतात आणि बाळजा म्हणत असते, 15 दिवसाची नोटीस पाठवली तर चालेल का भाड्याचं घर खाली करण्यासाठी? इकडे आता कृष्णा हात जोडत असते आणि म्हणत असते, हे बघा साहेब, माझी चूक झाली, मला उशीर झाला, पण प्लीज असं जाऊ नका. त्यावर ते म्हणत असतात, अहो तुम्ही सरपंच आहात ना, मग तुम्हालाच वेळेचं भान नाही म्हटल्यावर काय करायचं? तेव्हा कृष्णा आता त्यांना कसं म्हणवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग.